अनेक सिनेमांमधून आपापल्याला ज्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि सामाजिक जाणीवेचं दर्शन झालं ते अनुपम खेर पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार आहेत। कशाला उद्याची बात या मराठी आणि हिंदीमध्ये एकाच वेळी येणाऱ्या सिनेमाचा मुहूर्त आज पुण्यातल्या हिंजवडीमध्ये पार पडला। मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, अतुल परचुरे आणि अनुपम खेर ही सगळी स्टार कास्ट एकत्र आली आहेत छोडो कल की बातें अर्थात कशाला उद्याची बात या चित्रपटाच्या शूटसाठी। हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्तानं अनुपम खेर पहिल्यांदाच मराठीत काम करतायत। वेरी हैप्पी मराठी फिल्म, इट्स अ बाइलिंगुअल फिल्म है और रीजनल फिल्म में मैंने बाकी सब लैंग्वेजेस में की है, तेलुगु में, तमिल में, मलयालम में, पंजाबी में। सो मुंबई में इतने साल में रहा हूँ तो मैं बहुत खुश हूँ कि मुझे एक मराठी फिल्म में काम करने का मौका। धकाधकीच्या आयुष्यात उद्याचा विचार करायला वेळ नाही, आजचा क्षण महत्त्वाचा या तत्वावर जगतानाच आपण आयुष्यातल्या छोट्या मोठ्या आनंदांना मुक्तोय, ही या चित्रपटाची थीम आहे। हा तसा जिव्हाळ्याचा विषय असल्यानं सगळ्यांनाच या सिनेमात काम करणं हा वेगळा अनुभव वाटतोय। हा चित्रपट हा आपल्या सगळ्यांचा चित्रपट आहे। जसं आपण म्हणतो की काम आणि अधिक काम, यश आणि अधिक यश, आणि पैसा आणि अधिक पैसा, आणि याच्यातली सीमारेषा आपल्याला ठरवता येत नाही कित्येक वेळेला, आणि आपण सगळ्याच्याच मागे तिथे धावत राहतो आणि क्षणभर विश्रांती घ्यायला आपण विसरून जातो। अशा एका कुटुंबाची ही कहाणी आहे आणि माझा एक खूप इंटरेस्टिंग रोल आहे। प्रमोद जोशींनी लिहिलेली गोष्ट आहे ही, आणि एखाद्या माणसाला जर सकाळी उठल्यावर पुन्हा पुन्हा तोच दिवस दिसत राहिला तर त्याला स्वतःला आमूलाग्र बदलावं लागेल, तरच त्याला वेगळा दिवस दिसेल, अशी एक त्याची मनाची धारणा होते आणि तो स्वतःला बदलतो। तर असा हा सिनेमा आणि पुन्हा बायलिंग्युअल म्हणजे, आणि मला टायटलही खूप आवडतं, छोडो कल की बातें आणि कशाला उद्याची बात। याआधी राजकारण आणि तुझ्या माझ्यात असे 2 सिनेमे देणारे प्रमोद जोशी या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत, तर म्युझिक असणार आहे सलील कुलकर्णीचं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे।